अर्धा वाटी बदाम, अर्धा वाटी काजू, अर्धा वाटी अक्रोड साजूक तुपामध्ये छान गुलाबीसर रंग येईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत। आता हे आपण बाजूला थंड करण्याकरता काढून ठेवूयात। 100 ग्रॅम डिंक आपण इथे तळून घेणार आहोत। छान असा पूर्ण फुलेपर्यंत पांढरा होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे डिंक। तुम्ही बघू शकताय इथे आपला खूपच छान असा फुलला गेलेला आहे डिंक। आता आपण तो बाजूला काढून ठेवूया। इथे आपण 1.5 वाटी सुकं खोबरं तूप न घालता कोरडंच आपण गुलाबीसर होईपर्यंत परतून घेणार आहोत। तुम्हाला दिसतं इथे की आपलं खोबरं खूपच छान असं गुलाबीसर तांबूसर असं छान परतलं गेलेलं आहे आणि खोबऱ्याचा ना वास पण खूप छान सुटलेला आहे, खमंग वास सुटलेला आहे। आता आपण हे बाजूला थंड करायला काढून ठेवूयात। इथे खारीक पूड जी रेडीमेड मिळते ते मी आणलेली आहे। ही अर्धा किलो खारीक पूड आहे। तर खारीक पूड पण आपण तूप न घालता छानसर 2 मिनिट परतून घेणार आहोत। त्याचा ओलावा जो आहे तर तो निघून जातो। कोरडी आपल्याला इथे पूड करून घ्यायची आहे। पूड आपला रंग पण बदललेला आहे थोडासा आणि छान अशी कोरडी मस्त झालेली आहे, भाजून झालेली आहे। आता आपण ही थंड करायला ठेवणार आहोत। इथे आपण तळलेला डिंक आणि खोबरं गार झालेलं आहे आपलं इथे। आता याच्यातच आपण भाजलेली जी खारीक पूड आहे तर ती टाकणार आहोत। आपण आता इथे बदाम, अक्रोड आणि काजू जे तळून घेतलेले होते ते मिक्सरवरनं बारीक पूड करून घेणार आहोत। बदाम, अक्रोड, काजूची पूड आपण ह्याच्यात टाकणार आहोत। सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे। आता इथे आपल्याला 2 वाटी जे फुटाणे आहेत तर ते सालासकट आपल्याला मिक्सरच्या भांड्यात पूड करून घ्यायची आहे। इथे आपण फुटाण्याची पण बारीक अशी छानपैकी पूड करून घेतलेली आहे, ती पण आपण याच्यात आता टाकणार आहोत। इथे बघा आता आपले बरेचसे जिन्नस आलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। इथे आता थोडंसं ना आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे सगळे जिन्नस। हातानेच तुम्ही एकजीव करायचे कारण की आपण जे डिंक तळून घातलेला आहे तर तो पण आपल्याला हाताने असा चुरायचा आहे आणि खोबरं पण आपण जे किसून भाजून घेतलेलं होतं ते पण चुरायचं आहे। आपला मेन आयटम आपण तुपामध्ये थोडासा फ्राय करून घेणार आहोत, मखाणे। तर हे 100 ग्रॅम मखाणे आहेत तर आपण निम्मे फ्राय करून घेणार आहोत। पहिल्यांदा 2 चमचे तूप घालून निम्मे मखाणे मी याच्यात करून परतून घेणार आहे। छान गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला हे इथे परतून घ्यायचे आहेत। बाजारातून आपण मखाणे आणतो तेव्हा थोडेसे ते चिवट असतात, ते बोटाने आपण जर असं प्रेस केलं तर लगेच तुटत नसतात ते। पण आपण तुपात आत्ता परतून घेतल्यामुळे आता इथं बघू शकताय की जसं आपण बोटाने करतोय तसं ते आता चुरा होतोय, पण अजून तरी थोडासा मला वाटतंय भाजायला पाहिजे कारण की लगेच दाबल्यानंतर त्याचा चुरा होतो। 1 मिनिट अजून आपण भाजून घेऊया। 1 मिनिटानंतर आपण बघत आहोत की आता मखाना आपला छान चुरा होतो आहे आणि आता आपण ते थंड करायला काढून घेऊयात। आपले राहिलेले निम्मे आपले मखाणे इथे आपण परत भाजून घेणार आहोत। इथे आपले सगळे मखाणे छानपैकी भाजून झालेले आहेत। आता ते थंड पण झालेले आहेत आणि आता आपण ते मिक्सरवरनं काढून घेणार आहोत, त्याची बारीक पूड करून घेणार आहोत। पहिल्यापासूनच मी वाटीचं प्रमाण सांगत आली आहे, तर ही माझ्याकडे वाटी आहे तर त्या वाटीनेच मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे। त्या वाटीनेच सगळं प्रमाण आपण घेऊन इथे आपले सगळे जिन्नस तयार केलेले आहेत। तर आता इथे मी याच वाटीने 2.5 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ छानपैकी असा फोडून घेतलेला आहे आणि त्या आता गुळामध्ये आपण 2 वाट्या पाणी टाकणार आहोत। 2 वाट्या पाणी आपण घालून आता याचा पाक तयार करून घेणार आहोत। मी मध्यम आचेवर गॅस ठेवलेला आहे। इथे आपल्याला कुठलाही 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही आहे। गूळ जेव्हा वितळेल तेव्हा आपल्याला इथे जायफळची पूड टाकायची आहे। 1 चमचाभर मी जायफळची पूड टाकलेली आहे आणि इथे बघताय तुम्ही की आता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आपल्याला पाक करण्याची आवश्यकता नाही आहे।
जेव्हा आता जायफळची पूड टाकल्यानंतर उकळी येईल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बघू शकताय इथे उकळी आलेली आहे, आपण गॅस बंद करतोय. आता हा गरम झालेला गूळ म्हणजेच गुळाचा पाक आपण याच्यावर जिन्नसवर ओतत आहोत. गरम असतानाच तो ओतायचा आहे. पूर्ण पाक आपण ओतून घेतलेला आहे. इथे आपण उलटण्याने छानपैकी सगळं एकजीव करून घेणार आहोत. आपला पाक गरम असल्यामुळे त्यामध्ये हात घालू नका. उलटण्याने जेवढं होईल तेवढं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आता आपलं मिश्रण ना एकजीव झालेलं आहे आणि थोडंसं कोमट झालेलं आहे, तर आपल्याला हात लावता येईल तेवढंपर्यंत आपल्याला हे गार झालेलं आहे. आता आपण हातानेच मिक्स करून घेणार आहोत. इथे बघा मिश्रण एकदम छान तयार झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळणार आहोत. मी जे सांगितलेलं प्रमाणाने तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट्स घेतले तर छान लाडू तयार होतात. इथे कशाचीही आपल्याला परत तूप वगैरे घालण्याची आवश्यकता लागत नाही. तुम्ही बघू शकताय छान आपले लाडू वळले जात आहेत. जर तुम्हाला कोरडेपणा वाटत असेल तर तुम्ही 2-3 चमचे साजूक तूप घातलं तरी चालेल. पातळ करून घालायचं आहे. आता इथे आपण अशा पद्धतीने सगळे लाडू छान वळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय छान लाडू वळले जात आहेत आणि इतका सुंदर खमंग आपलं मिश्रण झालेलं आहे. आणि हे पौष्टिक लाडू लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडतात आणि खाण्यासाठी योग्य असतात, पौष्टिक असतात, विटॅमिन्स असतात, कॅल्शियम असतं आणि उत्तमदायी आरोग्यदायी हे लाडू असे आपण इथे बनवलेले आहेत.